प्रकरण 5वे निर्देशक भूमिती अभ्यास 5.2 मधलं नवं गणित बघतोय आपण। पक्ष दिलेला आहे त्रिकोण एबीसी मध्ये ए चे निर्देशक h वजा 6, बी चे निर्देशक 2 3, सी चे निर्देशक वजा 6 k आणि जी चे निर्देशक आहे 1 आणि 5। आपल्याला h म्हणजे x1 काढायचा आहे आणि k म्हणजे y3 काढायचा आहे। उकल त्रिकोण एबीसी मध्ये a चे निर्देशक h वजा 6, b चे निर्देशक 2 3, c चे निर्देशक वजा 6 k, g चे निर्देशक 1 आणि 5। x1 बरोबर h, y1 बरोबर वजा 6, x2 बरोबर 2, y2 बरोबर 3, x3 बरोबर वजा 6, y3 बरोबर k, x बरोबर 1, y बरोबर 5। आपल्याला प्रथम आपण h ची किंमत काढणार आहोत, म्हणजे x1 ची किंमत काढणार। म्हणून x चं सूत्र x बरोबर x1 अधिक x2 अधिक x3 छेद 3। x ची किंमत आहे 1 बरोबर x1 ची किंमत आहे h अधिक x2 ची किंमत आहे 2 अधिक कंसात x3 ची किंमत आहे वजा 6। दोन चिन्ह बाजूला आले तर आपण कंसात टाकतो। हे 3 छेदाला म्हणजे भागिले आहेत, डाव्या बाजूला येताना ते गुणिले होणार। म्हणून 1 गुणिले 3 बरोबर h अधिक 2, कंसाच्या बाहेर अधिकचं चिन्ह असेल तर आतली चिन्ह बदलत नाही, अधिक 2 वजा 6, 1 गुणिले 3, 3 1 3 बरोबर h अधिक अधिक वजा वजा, वजाबाकी मध्ये मोठ्या संख्येचे चिन्ह 6 अधिक 6 वजा 2 4 वजा 4, मोठ्या संख्येचे चिन्ह हे वजा 4 आपण डाव्या बाजूला घेऊन येऊ तेव्हा वजाचे अधिक होतील। 3 अधिक 4 बरोबर h, म्हणून 4 अधिक 3 7, h बरोबर 7। आपल्याला h ची किंमत मिळाली। आता आपण k ची किंमत काढणार आहोत, तेव्हा y चे सूत्र वापरणार। y बरोबर y1 अधिक y2 अधिक y3 छेद 3, y ची किंमत आहे 5 बरोबर y1 ची किंमत आहे वजा 6, y2 ची किंमत आहे अधिक 3, y3 ची किंमत आहे k। 3 भागिले 3, छेदाला 3 आहे, ते डाव्या बाजूकडे येताना गुणिले होतील। म्हणून 5 गुणिले 3 बरोबर अधिक वजा वजा, 6 मधून 3 गेले उरले 3, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 3 अधिक k। 5 3 15 बरोबर वजा 3 अधिक k। वजा 3 डाव्या बाजूला आल्यानंतर अधिक होतील, म्हणून 15 अधिक 3 बरोबर k। 15 अधिक 3 18, म्हणून k बरोबर 18।